भारतीय इतिहासातील क्रांतिकारी पर्वाचा महानायक बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वप्रथम अभिवादन आणि सर्वांना सप्रेम जय भीम। संपूर्ण भारतीयांना आदर्श ठरणारे व्यक्तिमत्व म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होय। बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारतीय इतिहासामध्ये न भूतो न भविष्यती असे क्रांतिकारी कार्य करून ठेवलेले आहे। बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण भारतीयांचे श्वास होते असे म्हटल्यास काही हरकत नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ दीनदलित बहुजन समाजाच्याच उद्धारासाठी कार्य केले असे नव्हे, तर संपूर्ण मानवजातीचाच उद्धार जणू त्यांच्या कार्याने आज करून दिलेला आहे। भारतीय जाती व्यवस्थेमध्ये एक क्रांतिकारी पर्व म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याकडे आपण पाहतो। विषमतामूलक समाज व्यवस्थेमध्ये विखुरलेल्या तमाम बहुजन समाजाला संघटित करून शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा मूलमंत्र त्यांनी दिला आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा एक नवा आविष्कार त्यांनी घडविला। आणि म्हणून आज जे आमचे जीवन बदललेले आहे, या बदलत्या जीवनाला सर्वस्वी बाबासाहेब आंबेडकरांचे परिसस्पर्श लाभलेले आहे असं वाटतं। आणि म्हणून असं म्हणावंसं वाटतं, आभाळ मोजतो आज आम्ही भीमा तुम्हामुळे, वादळ रोखतो आज आम्ही भीमा तुम्हामुळे, बंदूक ताफा अणशस्त्र साठा, बंदूक ताफा अणशस्त्र साठा याची आम्हाला गरज नाही, कारण शब्दानेच पेटवतो आज रान आम्ही भीमा तुम्हामुळे, भीमा तुम्हामुळे। या काव्यपंक्तीचा अर्थ असा होतो की आज आमचे जे जीवन बदललेले आहे, मग ते सामाजिक असेल, आर्थिक असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, या संपूर्ण बदलत्या जीवनाचा सर्वस्वी जो कायापालट झालेला आहे याचे कारण म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण, बाबासाहेबांनी केलेले कार्य हेच होय असे आपल्याला या ठिकाणी सर्वांना सांगावेसे वाटते। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जीवनामध्ये माणसाला माणूस म्हणून जी अमूल्य अशी किंमत उपलब्ध करून दिली आहे ते खरंच जगात अजोड आहे असं मला वाटतं। बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा 14 तळ्यात सत्याग्रह असेल, नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह असेल, किंवा मनुस्मृती किंवा हिंदू कोड बिल असेल, असे वेगवेगळ्या चळवळीतून भारतीय समाज व्यवस्थेमध्ये एक क्रांतिकारी बदल घडवून दिले आहे। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे हे अभूतपूर्व न भूतो न भविष्यती अशी जे विचार कार्य आहे याला जगामध्ये आज मला वाटतं तोड नाही। आणि म्हणून जागतिक स्तरावरती बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्व आज सर्वांनी मान्य झालेलं आहे। अमेरिकेतला कोलंबिया विद्यापीठ असेल, याही कोलंबिया विद्यापीठाने आज बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपल्या प्रांगणामध्ये उभा करून त्यांचा मान सन्मान केल्याचे दिसून येते। या ठिकाणी मला असं म्हणावंसं वाटतं, सुबह उठते ही अपने बच्चों को, सुबह उठते ही अपने बच्चों को अगरबत्ती की जगह, सुबह उठते ही अपने बच्चों को अगरबत्ती की जगह कलम और किताबों की अगर आदत डाल दिए तो बहुत अच्छा हो जाएगा, क्योंकि अगरबत्ती की खुशबू घंटा या 2 घंटे तक रहती है, लेकिन कलम और किताबों की खुशबू अपने सारे जीवन में रहती है। हे बाबासाहेबांनी आपल्या कार्याने आणि कर्तृत्वाने सिद्ध करून दिले आहे। शिक्षण हे जीवनाचं परिवर्तन घडवणारं शस्त्र आणि शास्त्र आहे असं ते आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या जीवनामध्ये शिक्षणाचा पाया घातला असं म्हणावं लागतं। 8 जुलै 1945 साली मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्या अंतर्गत तमाम बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षणाचे द्वार खुले करून दिले। आणि म्हणून पीपल्स एज्युकेशन सोसायटी हे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये एक शैक्षणिक संस्था म्हणून आज नावरूपाला आले आपल्याला दिसून येते। या संस्थेने अनेक विकसित विद्यार्थ्यांची पिढी घडवली आहे। मुंबई असेल, महाड असेल, औरंगाबाद असेल, बँगलोर असेल, नांदेड असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची संस्था अनेक नव समाज निर्मितीसाठी नव्या पिढ्या घडविताना आपल्याला दिसून येते। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षणामध्ये जे कार्य करून ठेवले आहे ते खरंच जागतिक कीर्तीचे आहे असं मला वाटतं। आणि बाबासाहेब केवळ हे अर्थतज्ञ नव्हते, कायदे पंडित नव्हते, शिक्षण शास्त्रज्ञ नव्हते, त्याही पलीकडे जाऊन ते सर्वज्ञानी असे होते। 64 विद्यांचं विषय ज्ञान असणारे
अनेक भाषा अवगत असणारे जगातील एकमेव अद्वितीय असे व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब आंबेडकर होते. आणि म्हणून आज आपल्याला मोठ्या गर्वाने, मोठ्या अभिमानाने संपूर्ण भारतीयांना सांगताना मान उंचावण्याची आज आपल्याला एक वेळ मिळते, संधी मिळते. कारण जगामध्ये भारताची ओळख बाबासाहेबांच्या नावानेही कदाचित होत असेल. तथागत भगवान गौतम बुद्धाने दिलेली शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्षामध्ये उतरून आपल्या बहुजन समाजाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि एक मोठे क्रांतिकारी पाऊल पुढचे उचलले गेले. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि तमाम बहुजन समाजाला एक नवा धम्म दिला, ज्या धम्माने विज्ञानवादी विचाराचा एक नवा इतिहास घडवला. आणि म्हणून इतिहासाच्या पानावरती बौद्ध तत्वज्ञानाची ज्याला आपण मांडणी म्हणतो, पुरस्कार म्हणतो, बाबासाहेबांमुळे झाला असं वाटतं. आणि म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धांची जीवनसरणी, जीवनमूल्य, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्वाची ही जी मानवतेची प्रेरणा आहे, मूलसूत्र आहेत, ते तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनाची ही सूत्रे बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरानंतर तमाम बहुजन समाजाला, दलित वर्गाला अनुसरता आली. त्यामुळेच आज बहुजन समाजाचे जीवन संपूर्णपणे बदललेले आहे. आणि म्हणून मानवतावादी, विज्ञानवादी, तत्वज्ञानावर आधारित बौद्ध धम्म बाबासाहेबांनी जो भारतामध्ये घडवला, निर्माण केला, त्याचाही खूप मोठा आज चांगला प्रत्यय आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून भारतीय परंपरागत समाज व्यवस्थेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली ही जी महत्त्वाची क्रांती आहे, ही क्रांती जगामध्ये अद्वितीय क्रांती आहे असं मला वाटतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्व युगानुयुगा एकदाच जन्मास येत असते. आणि म्हणून अशा युगानुयुगा जन्मास येणाऱ्या महामानवाच्या 6 डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपण संपूर्ण भारतीयच नव्हे तर संपूर्ण जग सुद्धा कोटी कोटी नतमस्तक व्हायला पाहिजे, कोटी कोटी प्रणाम केले पाहिजे. कारण त्यांचे कार्य, त्यांचे विचार हे सतत आम्हाला प्रेरणा देणारे आहे, ऊर्जा देणारे आहे असं या ठिकाणी आपल्याला वाटतं. पुनश्च एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विचारांना, त्यांच्या कार्यांना मी महाविद्यालयाचा उपप्राचार्य प्राध्यापक नागनाथ करडे मनस्वी अभिवादन करतो. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य, आमच्या महाविद्यालयाचे संपूर्ण प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी या सर्वांच्या वतीने, आमच्या विद्यार्थ्यांच्या वतीने पुनश्च एकदा महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी 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 नमन करतो. धन्यवाद. जय भीम.